मदन सोमाजी दुर्गे. त्या परिसरात कशी काय हवा चालू आहे, कुणाची हवा चालू आहे, कुणाचा पाठा जड वाटतंय? संतोष रावत. संतोष राव निवडून द्यायचा आहे. सध्या तर काँग्रेस वाढत आहे, कारण बेरोजगारीमुळे आणि महागाईमुळे. कारण आज मी जन्मलो तेव्हापासून कधी 400 रुपये लसूण कधी बघितलाच नाही. मी पहिल्यांदाच 400 रुपये लसूण किलो बघितला. तुम्ही खातच असाल, 400 रुपये किलो आहे. अजूनही आमच्या पुणे तालुक्यात फॅक्टरी नाही आहे. खरं म्हणजे टोटल पोरं बेरोजगार आहेत. शक्यवर तर मुलाचे लग्नसुद्धा होत नाही. बेरोजगार त्याला कोण मुली देतील? टोटल बेरोजगार आहेत. यामध्ये टफ फाईट आहे तिघांमध्ये. केटली बीजेपी आहे ना काँग्रेसमध्ये. हा, केटली गरम आहे, केटली गरम आहे, चाय गरम आहे, सगळ्याच गरम आहे. पंजाबी गरम आहे. हा, कोणी बसायला तयार नाही ॲटोमध्ये. एक तर ॲटोबद्दल काहीच नाही. बायाले सर्व सुविधा देऊन राहिले. लाडकी बहीण योजना चालू केले. पुन्हा काय म्हणते अर्धी तिकीट बायांना केले. आमच्या ॲटोल्यासाठी काहीच नाही केलं या सरकारनं. या सरकारनं ॲटोवाल्यांसाठी काहीच नाही केलं आहे. सध्या पाहायला गेलं तर एकीकडे सुधीर भाऊचं नाव आणि दुसरीकडे केतली गरम असं चालू आहे. केटली गरम आहे. हो, केतली गरम असं दिसून येत आहे आम्हाला. काय सांगाल, कोणाची हवा आहे? संतोष रावत. अरे काय माहिती, काय करेल? विकास करू शकते. गावाचा माणूस आहे, चांगला विकास करू शकते. कारण गोरगरिबांसाठी तो धावून जाणारा माणूस आहे. इकडे सध्याच्या परिस्थितीत BJP आहे. कारण BJPचा कार्यकर्ता असा आहे का त्याला टप देणारा व्यक्ती नाही ना. त्याचे कार्य पाहायला गेला तर बहुत भारी आहेत. ज्या माणसाला कार्याची जाण आहे तो व्यक्ती BJP म्हणून मुनगंटीवारला सोडू शकत नाही. राष्ट्रीय पक्ष सोडून द्या, ह्या क्षेत्रामध्ये जेवढे काही उमेदवार तयार झालेले आहेत त्याच्यापैकी हा असा विद्वान एकच आहे. कारण तुलना जर हिशोब करतो म्हटला की याच्या शिक्षण पात्रता सोडून द्या, पण जेवढं याला ज्ञान आहे तेवढा बाकीच्या लोकांना ज्ञान नाही. आमच्या गावासाठी तर त्यानं भरपूर काय केला. हां, कोणता नेता येऊ आम्हाला. आमच्या उमा नदी आणि मूल नदी जवळ आहे. कास्तकारांसाठी पाण्याची व्यवस्था करणारा नेता असावा. आणि सर्वात कास्तकार सुजलम सुफला झाला तर सर्व गोष्टी बऱ्या होतील. आम्हाला बिल्डिंगची जरूरत नाही आहे, आम्हाला आहे पाण्याची जरूरत. पाडा दळवळते म्हणजे दोन्ही बाजू दळवळत आहेत, पंजा आणि कमळ. आता सध्या निवडून असल्यामुळे तो 15-20 वर्षापासून सुधीर भाऊ मुनगंटीवारचे सध्या कामं चालू आहे आणि कामं करत आहे. कामं करणं चालू आहे आणि समोर कामं होतील आणि झालेले कामं भरपूर. तो आता BJPचं चालू आहे. लाडकी बहीण योजना नाही का, त्यांना मिळाले. हां, महिला आनंदी आहेत, त्याच्याबद्दल आनंदी आहेत. कारण कसं जे हाळू होता पोळ्याचा महिना नाही का, तेव्हा त्यांनी सपोर्ट केलं. त्यांनी सपोर्ट केलं. त्याच्यामुळे गरिबाचा जे हलवे माणसं आहेत, ज्याला शेतकरी कास्तकरी अजिबात काहीच नाही कोणाला, त्यांना बहुत काही मदत केली त्यांना त्यावेळी. कारण थोडं जो कर्ज आपण दुसऱ्याकडून घेतलं असतं तर त्या व्याज लावले असते, म्हणजे बेरोजगार पुन्हा त्याला व्याजीत दिले असते. ठीक आहे साहेब. माझं विकासाच्यामध्ये सध्या आता कसं आहे, आता मुनगंटीवारचा राज होता 15 वर्ष. त्यानं 15 वर्ष राजकारण केलं, एवढं दाखवलं. आमच्या गलोनी आमच्या जाले पैदल रस्ता नव्हता, त्याने केलं आमच्या घरापासून नाही का. ते सर्व गोष्टी ठीक आहेत. आपल्या बहादर बल्लारपूर क्षेत्रामध्ये सध्या तर काँग्रेसचा पारडा जड वाटत आहे. तसेच पुन्हा अभिलाषाताई सपोर्ट म्हणून आहेच. यावेळेस संतोषजी रावत काँग्रेसचे उमेदवार आहेत या क्षेत्रामधले, आणि गावतोरे मॅडम पण आहेत. आता गोष्ट अशी आहे की एकटा संतोष रावजी निवडून येणार, नाहीतर संतोष. एकाच राशीचे दोन्ही माणसं आहेत, SS आहेत. रास कोणती आहे? SS आहे. पॅटर्न SS. तसं तर इथे BJPचं वातावरण थोडंसं चांगलं वाटते. हो, तसं दुहेरी तिहेरी आहे, परंतु लाडकी बहीण ह्या योजनेत थोडंसं फार बदल पडला. BJPला चांगलं वाटतं आहे असा अंदाज माझा आहे. काँग्रेस संतोष भाऊ रावत 100% निवडून येणार. इथं पारडाचा का सांगता येत नाही. एकंदरीत आता कसं प्रत्येकास येतात.
प्रत्येकच येतात आपले पक्षवाले आपापली बाजू मांडतात जातात. विकासाच्या बाबतीत कोणता चेहरा निवडा? आता ते पाहू आता नंतर. तो आपला प्रश्न आहे आता. जो आपल्याला योग्य वाटला तो आम्ही निवडू.